आज आहे डे 3 आपल्या ट्रिपचा, दिवस 3रा। आज आपण चेकआउट केलेला आहे। बसमध्ये बॅगा लोड होत आहेत। सकाळचे 5:30 वाजलेले आहेत। चहा वगैरे घेऊन आपण आता निघालो आहोत। फर्स्ट स्टॉप आहे आपला जोगेश्वरी मिसळ आणि भेळ। सो इथे आपल्या नाश्त्याची सोय केलेली आहे। गरमागरम मिसळ आपल्यासाठी रेडी होत आहे। सो ही आहे मिसळ, अनलिमिटेड मिसळ आहे आणि त्याबरोबर एक वेगळा प्रकार ट्राय केला, मटकी भेळ म्हणून आहे। सो ही 4 लोकांमध्ये इनफ आहे, कारण भरपूर भेळ येते। ही सुद्धा खूप छान होती, टेस्टी होती। आता आपण आलो आहोत जेजुरीला, खंडोबा मंदिरामध्ये। हा आहे गड। आता आपल्याला चढत वर जायचं आहे। तुषारदादा इन्स्ट्रक्शन्स देत आहेत सगळ्यांना। गडावर पूर्व, पश्चिम आणि उत्तर अशा तिन्ही बाजूनी पायरी मार्गाने जाता येतं। आपण पूर्व दरवाजातून जाणार आहोत, त्यामुळे अगदी अर्धा तासात आपण गडावर येऊन पोहोचलो। रविवार असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती, पण इथे सुद्धा आपण दर्शन पास काढणार आहोत। 200 रुपयाचा दर्शन पास आहे। पासमुळे दर्शन अर्ध्या तासात झालं। जेजुरी गडावर खंडोबाच्या दर्शनानंतर हळदीचा वर्षाव केला जातो, त्यामुळे जेजुरीचा गड हा सोन्याची जेजुरी म्हणून प्रसिद्ध आहे। जेजुरीचा खंडेराया हा अनेकांच्या घराचा कुलदैवत आहे, त्यामुळे नवीन जोडपी लग्नानंतर इथे आवर्जून पाया पडायला येतात। त्यानंतर आम्ही म्हाळसादेवीचं दर्शन घेतलं। खंडोबाची पत्नी म्हणून देखील म्हाळसादेवीला पूजलं जातं, जी शिवदेवतेचं एक रूप आहे। दर्शन झाल्यावर आता आपण आलो आहोत श्री विठ्ठल ढाबा इथे। दुपारची आपली जेवणाची सोय बालाजी टूर्सतर्फे इथे करण्यात आलेली आहे। आपल्या पूर्ण ग्रुपसाठी इथे छानपैकी थाल्या लावण्यात आल्या आहेत। जेवणामध्ये होती पूर्ण गावरान थाली, त्यामध्ये गरमागरम भाकरी होती, त्यानंतर लोणचं, चटणी, कांदा लिंबू, भरली वांगी, त्याच्यानंतर होतं गरमागरम पिठलं, डाळ होती, गुलाबजामुन होता, पापड होता, त्यानंतर राईससुद्धा देण्यात आला आणि थंडगार ताक होतं। त्यानंतर आपण आलो आहोत नारायणपूरला दत्त मंदिरामध्ये। इथे एकमुखी दत्त मूर्ती आहे, समोर पादुकासुद्धा आहेत। अगदी 5 मिनिटात आपलं दर्शन झालेलं आहे। आता आपण आलो आहोत ट्रिपमधल्या आपल्या शेवटच्या मंदिरामध्ये, म्हणजे प्रति बालाजीमध्ये। इथे सुद्धा मोबाईल अलाउड नाही आहे। सो बालाजी टूर्सचे मॅनेजर अक्षय यांनी सगळ्यांचे मोबाईल कलेक्ट केले। त्यानंतर आम्ही आतमध्ये जाऊन मंदिराचं दर्शन घेतलं। कोणी जर तिरुपतीला गेलं असेल तर हे एक्झॅक्ट त्याची रेप्लिका आहे, प्रति बालाजी म्हणतात याला। अशा प्रकारे जेजुरी सोलापूर देवदर्शन या ट्रिपचे 8 मंदिराचे दर्शन आपलं झालं आहे आणि आता आपण मुंबईकडे परत प्रवासाला निघालो आहोत। निघताना बालाजी टूर्सवाल्यांनी प्रत्येकाला खाऊची पिशवी दिली, त्यामध्ये ड्राय स्नॅक्स होते, बिस्किट्स होते, ज्यूस होतं, मिल्कशेक होतं। अशा प्रकारे खूप आपुलकीने त्यांनी आपल्याला निरोप दिला आहे। सो नक्की ट्राय करा एकदा बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स। आमचा अनुभव खूप छान होता, तुम्ही सुद्धा एकदा प्रवास करून बघा। आम्ही बालाजी टूर तर्फे आलेलो आहे। प्रवास अतिशय एकदम सेफ आहे। मी माझ्या मुलाला घेऊन एकटी आलेली आहे, तरी मला आधी त्याची भीती वाटत होती की माझा प्रवास कसा होईल, मी मुलाला घेऊन एकटी कशी जाऊ। पण प्रवास अतिशय सेफ आहे आणि ही लोक खूप काळजी पण घेतात आणि सगळंच म्हणजे काही प्रॉब्लेम असेल तर लवकर सॉल्व्ह करतात, मॅनेज लवकर होऊन जातो आणि आपण पण म्हणजे एक फॅमिली सारखंच आहे। म्हणून बालाजी टूरचा प्रवास एकदमच सेफ आहे।